तब्बल गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आनंद मैच। 2 मिनट कैसा लग रहा है? फर्स्ट ऑफ कांग्रेचुलेशन आपको, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है मेरे को। और जिस तरह से आज बैटिंग हुई, अच्छी गेंदबाजी हुई, क्या कहना चाहोगे? बैटिंग और बॉलिंग का तो हमारे प्लेयर रेगुलर प्रैक्टिस पे रहते हैं, तो मैं चाहूँगा बैटिंग बॉलिंग हमारा बेहतर रहे आगे भी। और इस क्राउड के साथ खेलने में, और अगर देखा जाए तो यह सभी मान्यवर है, उनके सामने खेलने में कैसा लगा? बहुत अच्छा लगा मेरे को। थँक यू। नेक्स्ट मॅच के लिए आपको शुभकामनाएं। जाऊया पुण्याचे एकदा आपण नेक्स्ट मॅच जी आपल्याला पाहायला मिळते, अगदी आवर्जून आपण पाहतोय दोन संघ दरम्यान ही लढत। एका बाजूला जर पाहिलं तर पास्तळ गाव, ज्या पास्तळ गावाने बरीचशी ओळख करून दिली, बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळते, अगदी दोन भावांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली। अशीच जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर रुपेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच कॅमेरे में रिव्यू खाली इधर करें गेला। तर आपण पाहतोय रुपेश आणि त्यानंतर पाहिलं तर दर्शन यांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पहिल्याच चेंडूवर रनआउटच्या रूपाने रुपेश बाद झालाय। म्हणजे जी भावांची जोडी होती ती कुठेतरी आता मात्र मैदानाच्या बाहेर एक भाऊ नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। मनीष एक चांगला गोलंदाज म्हणून उनबाट संघाकडून, दुसऱ्या बाजूला प्रशांत आलाय नवीन फलंदाज। ओहो, चांगला खेळला इथे, मात्र पाहतोय इनटू द गॅप मधून खेळायचा प्रयत्न होता, पण तो डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय आणि या चेंडूवर मिळतोय फक्त आणि फक्त डिक्लेअर झोन मध्ये एक धाव। धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत। पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने गडी जो बाद केला आणि तदनंतर एक सिंगल रन्स। आता मात्र हलक्या हाताने खेळलाय या ठिकाणी जर पाहिलं तर अल्ल्याली संघ आपण यायचा आहे। अल्ल्याली संघाचा कर्णधार या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय श्री जयंत नामदेव तरी यांच्याकडून सन्मान चिन्ह, या स्पर्धेचा जो संघ सहभागी होणार आहे त्या प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देणार आहोत। त्यासाठी अल्ल्याली संघ आपण यायचा आहे। अल्ल्याली संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभाग झाले त्याबद्दल तुम्हाला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे। जाऊया पुण्याची एकदा मैदानाच्या आतमध्ये। आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडू, हा शेवटचा चेंडू अगदी ओहो, या चेंडूवर जर पाहिलं तर सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। कुशल आपल्याला पाहायला मिळाला, अगदी सुरेख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते कुशलकडे, तर कुशलकडे चांगलं क्षमता आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे त्याच्याकडे, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला। अगदी सुरेख चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला। बघूया नक्की काय घडलं, कारण की इथे आयोजक देखील जाऊन पडताळी करतायत, पण तो हा चेंडू सेफ आहे, फक्त एकच रन्स मिळेल। षटक क्रमांक पहिलं जर पाहिलं तर अगदी सुरेख हाताळलं गेलं मनीषच्या माध्यमातून। ओपनिंग गोलंदाज म्हणून मनीष नेहमीच आपली ओळख दाखवत असतो, परंतु आता दुसरं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र कुशल येतोय गोलंदाजी मार्कवर, सज्ज झालाय। चला सामना करेल प्रशांत। ओहो, इथे पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडूला खेळतोय, सिंगल रन्सने स्ट्राईक मात्र चेंज करतोय। अगदी विचार केला तर दर्शनला स्ट्राईकवर आणलंय। वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल। धावसंख्या 1 ने वाढेल, बरोबर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 5 रन्स झालेत, एक गडी नक्कीच बाद झाला आहे। इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता दर्शन, परंतु या मैदानावर आपण पाहिलं मागचा देखील सामना पाहायला मिळाला। अल्ल्याली संघ देखील आपण पाहिलं आणि दीपक 11 संघ टॅपचा फटका हा गेलेला नाहीये। प्रयत्न केला आपण, अल्ल्याली संघ या ठिकाणी सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे, विनंती असेल अल्ल्याली संघ या। पुन्हा एकदा अगदी गॅप खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय। रन्स मात्र नक्कीच सिंगल रन्स या ठिकाणी, स्ट्राईक रोटेट होते। पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोरबोर्डवरती धावसंख्या होते 6 धावा। इथे मात्र आपण पाहतोय थोडस रनआउटचा चान्स होता आणि हे काय घडलंय, नक्कीच 1+4 अशा एकंदरीत 5 धावा या चेंडूवर येतील। 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अल्ल्याली संघ या आपल्याला सन्मान चिन्ह देण्यात येईल। बस ना, आवाज जा रहा है, आपण पाहतायत माननीय उपस्थित मान्यवर जेवण सॉरी
श्री भवतेश जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. जे संघ या ठिकाणी पराभूत होतात त्या प्रत्येक संघासाठी आपण सन्मान चिन्ह देतोय. तर या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत दोन षटक कंप्लीट झालेत आणि 12 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्यात. षटक जर पाहिलं तर एका बाजूला नक्कीच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर दर्शन आणि प्रशांतची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अगदी सुरेख जोडी आहे, परंतु कुठेतरी थांबवण्याचं काम केलंय. गोलंदाजी मागवर गोलंदाज भावेशला आणले. बघूया भावेशचा पहिला चेंडू. अगदी नोचा कॉल आहे. इथे मात्र वैभव चेंडूवर येतोय, चेंडूला पकडतोय, परंतु या चेंडूवर 1+1 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेशचा पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी नोचा चेंडू होता. सिंगल रन्स आणखीन एक मिळवला जाईल. 2 धावा एकंदरीत जोडल्या जात आहेत स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा नोचा कॉल आहे. इंटू द गॅप मध्ये खेळलाय वैभव आणि कुशल त्या ठिकाणी नक्कीच पाहत उभा राहिले आणि चेंडू जर पाहिलं तर इंटू द गॅप मधून जातोय चौकारासाठी. 4 धावा एकंदरीत जर पाहिलं तर या चेंडूवर देखील 5 धावा. धावसंख्या होती 19 धावा. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला होता. फक्त आणि फक्त 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर या एक्स्ट्रा धावा या जमल्या गेल्या आणि एकंदरीत धावांचा जर विचार केला तर आतापर्यंत 19 धावा. एक चेंडू मध्ये जर पाहिलं तर तब्बल 7 धावा खर्च केल्यात गोलंदाजांनी. यस, जर चेंडू बाहेर जातोय तर व्हॉलेंटियर्स आपण लक्ष द्यायचं आहे. इथे मात्र वैभवला बीट करून चेंडू वैभवने प्रयत्न केले होते, परंतु त्याच्या शरीरापासून दूर चेंडूला इथे खेळून काढलाय आणि चेंडू निघून जाते. पुन्हा एकदा इंटू द गॅप मधून येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. एक चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा. थोडस महागडे षटक होते, नक्कीच पाहायला मिळेल. कारण की ज्या पद्धतीने मनीषने गोलंदाजी केली, कुशलने गोलंदाजी केली आणि तदनंतर आता आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर भावेश. परंतु आतापर्यंत भावेशचा जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट केलाय. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा झाले. चांगली सुरुवात नक्कीच इथे करून देताना दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाज या ठिकाणी चेंडूवर आले. फॉलो मध्ये चेंडूला अडवत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय राजू पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांचं मी विनंती करतोय अक्षय भोईर यांना की येतोच स्वागत आपण करून घ्यायचं. राजू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप शोधला गेला आणि या गॅपच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढली जाईल. 28 धावा होत आहेत. थोडीशी खर्चिक गोलंदाजी होते. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू होता, परंतु समोरच्या दिशेने प्रशांत आणि जर पाहिलं तर अगदी दर्शन मध्ये कॉलिंग राहिली नाही आणि त्याचं रूपांतर जर पाहिलं तर रनआउट मध्ये दुसरा रनआउट होतोय. कारण की या आधी जर पाहिलं तर आपण रुपेशला रनआउट होताना पाहिलं. आता मात्र प्रशांत बदाने याला देखील रनआउट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विलू काका आपण पाहतोय त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आपण यथोचित स्वागत करूया. अनिकेत मात्रे यांना मी विनंती करतोय. अनिकेत मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करून घेऊया. विलू काका आपण पाहतोय. इथे मात्र पाहतोय धावांची संख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोरबोर्डवरती लागल्या जाते 30 धावा. षटक क्रमांक 3 शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु वा काही सुरेख क्षेत्ररक्षण कुशलला आपण त्या ठिकाणी पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं आणि कुशलचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण केलं. अगदी 2 चेंडू ज्या पद्धतीने अडवले गेले, 8 धावा कुठेतरी वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नीलम मात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन अक्षय भोईर यांना, अक्षय भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जाईल. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी आहे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि चांगलं काम, चांगलं कार्य या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नीलम साहेब
त्यांचं जोरदार स्वागत टाळ्या वाजवून करायचं आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक 30 कंप्लीट होताना पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा झाल्या आहेत. हा धावा झाल्या नव्हत्या. 2 षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 3 आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 अशा एकंदरीत 12 धावा होत्या. परंतु या षटकामध्ये एकंदरीत 19 धावा आल्या आहेत आणि धावांची संख्या जर पाहिली तर 31 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्यात. शेवटचे षटक आहे. अगदी पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाने धावतोय क्षेत्र गोलंदाज, परंतु फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बाद होताना. स्वयंला आपण पाहिलं पहिला चेंडू अगदी इन ऍक्शन, ज्या पद्धतीने ऍक्शन त्याची पाहिली गेली, थोडस फसवण्याचं काम केलं. लेग ब्रेक, लेग कटर गोलंदाज या ठिकाणी आपण त्याला पाहिलं. सत्यम याला बाद झाल्यानंतर नवीन लावण्य येतोय गोलंदाजी फलंदाजी मार्कवर. दुसऱ्या बाजूला दर्शन, अजूनपर्यंत दर्शन आहे, म्हणजे इकडनं जर पाहिलं तर 5 चेंडू दर्शनकडे आहेत. बघूया कशा पद्धतीची खेळी करेल. समोरच्या दिशेने खेळलाय सिंगल रन साठी, मात्र इथे नक्कीच धाव घेतली होती. चान्स दिला गेलाय. लावण्य देखील एक चांगला फलंदाज आहे. जर पाहिलं तर पास्तळ टीम आज बऱ्याच दिवसांनी आपल्याला पाहायला मिळते या इन ऍक्शन मध्ये. राजन भोईर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. राजन भोईर. चेंडू क्रमांक 2 कंप्लीट झालाय. आतापर्यंत जर पाहिलं तर शेवटचे षटक चालू आहे. इथून पाहिलं तर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे लेग ब्रेक, लेग बाईकच्या रूपाने ही रन्स काउंट होईल. धावसंख्या इकडे वाढेल स्कोरबोर्डची. धावसंख्या जर पाहिली तर 33 रन्स, 33 धावा झाल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे दर्शन हा चेंडू सोडतोय. अगदी वाईट लाईनच्या बाहेर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावर चेंडूवर जर पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स मिळतील. पुन्हा एकदा फटक्यामध्ये ताकद नव्हती. इथे जर पाहिलं तर रनआउट करण्याचा प्रयत्न होता लाविण्याला, परंतु ज्या पद्धतीने रिव्हर्स गेले लाविण्य आपण पाहतोय रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. शेवटचे षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. एक षटक थोडस चान्स मिळालं फलंदाजी हात खोलण्याची, ती मात्र हात खोलली गेली. खूप चांगले फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळाली. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. ओहो, फटका सुरेख आहे. इंटू द गॅप मधून पुन्हा एकदा कुशल आणि वैभवच्या ज्या गॅप मधून खेळला चेंडू आणि सरळ सीमारेषे पार उदय चौकार. 4 धावा. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 38 रन्स. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप मधून खेळलाय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक चौकार येतोय आणि या 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत 45 धावा. सॉरी, थोडस स्कोर मध्ये आपण पाहिलं या ठिकाणी धावफलकावर पाहिलं 45 धावा लागले आहेत आणि 46 धावांचं लक्ष आहे. 46 धावांचं लक्ष आहे. मेरे को नहीं आता है, मेरे को नहीं आता है. सॉरी, जरा स्कोरबोर्ड मध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा झाल्यात आणि 43 धावांचं लक्ष असणार आहे. सोन्याचा हार म्हणतात, सोन्याचा धन्यवाद जीजे. आपण या ठिकाणी साठे साहेब आपण पाहतोय उपस्थित आहेत. आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची अक्षरशः जर पाहिलं तर शोभा वाढवली गेली. मंचावर उपस्थित आहेत. मी विनंती करेन सौरभ
भोईर आणि त्यांच्या टीमला ही आपण साठे साहेबांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देणार आहोत. या स्पर्धेमधून या स्पर्धेची एक आठवण नक्कीच राहील. 2024 मध्ये ही स्पर्धा संपन्न केली गेली. ही आठवण मात्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मी विनंती करतोय सौरभ भोईर यांना की त्यांचं सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करूया. अगदी सुरेख, कारण की निरोप घेणार आहेत ते या स्पर्धेमध्ये आले. थोरात साहेब देखील आहेत. थोरात साहेबांना देखील विनंती करतोय त्यांचं देखील आपण सन्मान चिन्ह देणार आहोत. या स्पर्धेची आठवण म्हणून नक्कीच नेहमीच त्यांच्या लक्षात राहील ही स्पर्धा ज्या पद्धतीने पाहिली गेली. त्यानंतर शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. शिंदे साहेब आपल्याला देखील विनंती करतो या स्पर्धेसाठी आपण देखील आवर्जून उपस्थित झाला. देखील सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत केलं जातं. आणि त्यानंतर देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा अंकुश भोईर यांना विनंती करतोय. अगदी सुरेख आपण पाहतोय देशमुख साहेब देखील. मी साठे साहेबांना विनंती करतोय अगदी या स्पर्धेमधील 2 शब्द आणि या अंकुश भोईर ज्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन आणि काय म्हणाल आपण? अंकुश भोईर आणि त्यांची जी टीम आहे, त्यांचे जे मित्रपरिवार आहे, या लोकांनी मिळून जे नियोजन केलेलं आहे मॅचचं अतिशय चांगलं आहे. गेल्या वर्षी पण या ठिकाणी मी या मॅच पाहण्यासाठी आलो होतो. अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे आणि यावर्षी सरपंच चषक काहीतरी ठेवलेला आहे. अतिशय छान आहे. धन्यवाद. असंच खेळाडूंना वाव मिळण्यासाठी आणि यापुढे असं कार्यक्रम ठेवत जावं. ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळेल अशाने. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आपले देखील मौल्यवान शब्द आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचकडे, जिथे सुरुवात चांगली केली. पहा, टॅपच्या फटक्याने सुरुवात केली मिस्टर भावेश ज्या पद्धतीने खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. 1 षटक कंप्लीट होत आहे. एका षटकामध्ये जर पाहिलं तर 4 चौकार म्हणजे एकंदरीत 16 धावा झाले. 16 धावा अगदी सुरेख रीतीने कुठल्या गेल्या आहेत. पहा, ज्या पद्धतीने आपण पास्तळ संघाचा विचार केला, पास्तळ संघ देखील टॉप 8 मध्ये नेहमीच चर्चेत आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु काही दिवसांपूर्वी जर पाहिले तर ही टीम जी आपल्याला पाहायला मिळाली नाही. बॉक्स क्रिकेटमध्ये नक्कीच प्रॅक्टिस कमी आहे आणि त्या प्रॅक्टिसच्या अभावी जर पाहिलं तर ही परिस्थिती आज होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. गॅप खेळायचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. आपण पाहतोय दर्शनला आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल रन्स घेत आहेत. सिंगलच्या या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोरबोर्ड लागले जात आहेत 30 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2. 5वा चेंडू आहे. टॅपचा फटका, परंतु दर्शन त्या ठिकाणी या चेंडूवर काय घडेल तर कुशलला माघारी परतावा लागेल. फटका चांगला होता परंतु कॉलिंग राहिली नाही. 2 फलंदाजामध्ये जी परिस्थिती आपण पाहिली होती पास्तळ संघाची, पहिल्याच चेंडूवर रुपेश बाद झाला होता रनआउटच्या रूपाने आणि दुसरा जर फलंदाज पाहिला तर मिस्टर प्रशांत देखील रनआउटच्या रूपाने बाद झाला. तीच परिस्थिती आता कुशल देखील बाद होताना रनआउटच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज जर पाहिलं तर संघाचा कर्णधार म्हणून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय तोच हर्षल येतोय फलंदाजीसाठी. इथून जर पाहिलं तर कुशलने खूप चांगली फलंदाजी केली. अगदी त्याच्या बॅटमधून जर पाहिल्या
9 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहा आल्या आल्या पुन्हा एकदा गॅप मोठा होता प्रशांत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दर्शन याच्यामधून जो गॅप काढला गेला आणि या गॅप मधून आलाय चौकार. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती होत आहेत एकंदरीत 34 धावा. 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. दर्शन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. ते टॅपचा फटका परंतु सक्सेस होणार नाहीये. एक फटका नक्कीच बावेजच्या बॅटमधून आपल्याला टॅपचा फटका अगदी कडक प्रहार केला होता समोरच्या दिशेने तो पाहायला मिळाला. पण तो पुन्हा एकदा ताकद मारण्याचा प्रयत्न केला बावीसने सक्सेस नाहीये. ते मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. सिंगल रन्स घेण्यासाठी चान्स होता. प्रशांतने चांगली थ्रो केली होती परंतु लावण्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी गॅदर करता आला नाही चेंडू अन्यथा वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. प्रयत्न करतायत आता मात्र थोडस चार्ज होतोय की काय पास्तळ संघ मेहनत करतायत. बॅटची एज आणि इथे मात्र वाहतोय गडी बाद होईल. अर्षद या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की अगदी बॉडी लँग्वेज जर पाहिली तर दोघांची सेम आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहतोय मिस्टर दर्शन पुण्याचे एकदा चमत्कारी गोलंदाजी करेल का. इथे मात्र फटका सुरेख आहे. प्रशांतच्या अगदी कॅपमधून थोडंसं पुढे आणलं होतं प्रशांतला मात्र त्याचाच फायदा घेतला. फलंदाज जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय रोहित सुरेख. चांगला चेंडू नक्कीच होता परंतु त्या चेंडूला अगदी गॅप मध्ये घेऊन काढलाय. 4 धावांनी धावसंख्या होते. गॅप मारण्याचा प्रयत्न परंतु 22च्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. अजूनही जर पाहिलं तर 3 धावांची आवश्यकता आहे. 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर अजूनपर्यंत शेवटचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज आणि गडी बाद. नोचा कॉल आहे पंचांचा. 1 रन्स नक्कीच खात्यामध्ये वाढले जाईल एक्स्ट्राच्या रूपाने. 2 धावांची आवश्यकता. वैभव आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वैभवचा जर विचार केला तर ओपनिंग फलंदाज परंतु आज 4थ्या क्रमांकावर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावर त्याला आणलंय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. अगदी 2 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने चेंडूवर रन्स घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र रोहितला कॉल नव्हता परंतु रोहित सरळ धावत पळले आणि त्यानंतर पाहिलं तर विकेटचं होईल आणखीन एक पतन. सामना जर पाहिला तर नक्कीच अशा पद्धतीचे सामने रंगले गेले. कुंभाट संघाचे देसर विरोधात जो सामना रंगला होता अगदी क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना हा संघ पराभूत होताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळाला होता. परंतु ती चुकी पुन्हा एकदा ही होणार नाही याचीच मात्र दखल घेतली जाईल कारण की नवीन फलंदाज मनीषला आणलंय फलंदाजी मार्कवर. बघूया अगदी 2 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अगदी सोपा फटका कारण की ज्या पद्धतीने मनीषने बॅट ठेवली होती त्याच दिशेने चेंडूवर खेळून काढलाय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर इज लेवल होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेची आवश्यकता आहे. प्रशांत आपण पाहतोय अगदी शेवटच्या या चेंडूवर देखील रनआउट होतोय मनीष. आणखीन थोडीशी चुरस निर्माण होताना कारण की विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. विचार केला तर पास्तळ संघाचे फक्त 3 गडी बाद होते म्हणजे इथून जर पाहिलं तर कंपल्सरी चेस हा नियम लागला जातोय. इथून चेंडू जर पाहिले तर चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता कंपल्सरी चेस आहे. फटका इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने आणखी एक गडी बाद. गडी क्रमांक 6वा आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना. कंपल्सरी चेस आहे. 6 गडी बाद झालेले आहेत. इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 3. 42 धावा झाल्या आहेत म्हणजे 1 धावेची आवश्यकता आहे. परंतु एक विचार केला तर आतापर्यंत विकेट अजूनही
सामन्यामध्ये आणखीन एकदा चुरस निर्माण होताना, कारण की पासष्ट संघ जरी स्पर्धेमध्ये खेळला नाही, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळला नाही, परंतु त्यांच्याकडे अनुभव आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र समीकरण पाहिलं जाईल, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 1 धाव ही बनवावीच लागेल जर उनबाट संघाला विजय करायचा असेल तर. जर 1 धाव काढून देत नाहीयेत पासष्ट संघ तर या स्पर्धेमध्ये पहिला सामना या ठिकाणी नक्कीच जिंकला जाईल. पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी नक्कीच आपल्याला पाहायला एका धावेची आवश्यकता आहे. नक्कीच प्रेक्षक वर्ग देखील टक लावून पाहता येत हा सामना. प्रेक्षक वर्गाने विनंती करेन, हा सामना नक्कीच आवडला असेल, हा गोलंदाज आवडला असेल तर जोरदार टाळ्यांनी त्याचं देखील स्वागत करायचं आहे. चांगलं या ठिकाणी पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. टफ फाईट मॅच आहे, बघूया काय घडतंय काय बिघडतंय, कारण की टेन्शन आहे दोन्ही खेम्यामध्ये, अगदी पासष्टच्या खेम्यामध्ये देखील आणि उनबॅटच्या खेम्यामध्ये देखील. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा, आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. हे काय घडलंय, जी चुकी मागच्या टुर्नामेंट मध्ये केली होती तीच चुकी या ठिकाणी देखील करताना पाहायला मिळतंय का? कारण वैभव सारख्या खेळाडू जर पाहिला तर अगदी 5व्या क्रमांकाच्या बॅटिंगला त्याला आणलं गेलं. इथून वैभवकडे अपेक्षा होती, परंतु वैभव 9 सेकंडवर आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन, कंपल्सरी चेस आहे. इथून मात्र उनबाट संघाला 1 रन काढायचाच आहे. बघूया काय घडतंय. फटका समोरच्या दिशेने खेळलाय आणि इथे मात्र पासष्ट संघ विन होतोय. उनबाट संघ पराभूत होताना. वॉट अ मॅच, सुरेख सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ही लढत अगदी सर्वांना आवडली, त्यामुळे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून पासष्ट संघाचं कौतुक करायचं आहे. खूप चांगला खेळला अगदी हॅलो हॅलो चेक हॅलो 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 हॅलो. इथे मात्र आपण पाहतोय दोघांमध्ये अगदी चुरस झालेली आपल्याला पाहायला मिळते. काय